हॅलो फ्रेंड्स, मराठी जे के या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. भावांनो, काल आपण बघा 9 जानेवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहिले होते. आज आपण पाहणार आहोत 10 जानेवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. जे काही मी एक्स्ट्रा माहिती सांगणार आहे बघा, तर ते आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे, कारण येणाऱ्या भरतीमध्ये ती विचारली जाऊ शकते. कधी-कधी माहिती जी आपण कव्हर करत असतो बघा, तर त्या माहितीवरून प्रश्न हे विचारले जातात. त्यासाठी जेवढी आपण माहिती कव्हर करत असतो, तर ते आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्न सर्व IMP असणार आहेत. पहिला प्रश्न आहे, देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही कोठून कोठे धावणार आहे? साईज कमी करूया जरा. तर देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही पर्याय क गुवाहाटी ते कोलकाता या दरम्यान देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही धावणार आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. कोणत्या दिवशी धावणार आहे? तर 17 जानेवारी किंवा 18 जानेवारीला सुरू होण्याची शक्यता आहे. याला नरेंद्र मोदी हे हिरवा झेंडा दाखवणार आहेत. देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला नरेंद्र मोदी हे हिरवा झेंडा दाखवणार आहेत आणि देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही धावणार आहे गुवाहाटी ते कोलकाता या दरम्यान. प्रश्न महत्त्वाचा आहे. माहिती कोणी दिलेली आहे? तर सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत? केंद्रीय रेल्वे मंत्री तर अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची माहिती ही जाहीर केलेली आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद कोणत्या दिवशी धावणार आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. दोन्ही प्रश्न IMP, दोन्ही प्रश्नांना आपल्याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे. तर भारतातील पहिली बुलेट ट्रेन ही मुंबई ते अहमदाबाद धावणार असून कोणत्या दिवशी धावणार आहे असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. इथे दोन प्रश्न आपले कव्हर होतात. भारतातील पहिली बुलेट ट्रेन ही कोठून कोठे धावणार आहे? तर ती अहमदाबाद ते मुंबई किंवा मुंबई ते अहमदाबाद या दरम्यान धावणार आहे. केव्हा धावणार आहे? तर पर्याय अ 15 ऑगस्ट 2027ला 15 ऑगस्ट 2027ला भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद ही धावणार आहे. एकूण किलोमीटर आपण पाहिलं तर किलोमीटर किती असणार आहे? 508 किलोमीटर. एकूण किलोमीटर किती आहे? 508 एवढं एकूण किलोमीटर आहे. गती आपण पाहिली तर 320 प्रति तास एवढी त्याची गती असणार आहे. 6 तासांचं अंतर हे फक्त 2 तासामध्ये कापता येणार आहे. यामुळे 6 तासाचे अंतर फक्त 2 तासामध्ये आपल्याला कापता येणार आहे. एकूण स्टेशन किती असणार आहेत यामध्ये? तर एकूण 12 स्टेशन असणार आहेत. त्यापैकी 8 हे गुजरात राज्यामधील आहेत आणि 4 हे आपल्या महाराष्ट्रातील आहेत. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. एकूण 12 स्टेशनपैकी महाराष्ट्रातील स्टेशन कोणते असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर महाराष्ट्रातील 4 स्टेशन आहेत, गुजरातमधील 8 स्टेशन आहेत. ती 4 महाराष्ट्रातील स्टेशन कोणती? तर बोईसर आहे, विरार आहे, ठाणे आहे आणि मुंबई आहे. असे 4 महत्त्वाचे स्टेशन आहेत आपल्या महाराष्ट्रातील. प्रकल्पाचे उद्घाटन आपण पाहिलं तर 2017मध्ये झालं होतं. किंवा 2017मध्ये कोणाच्या हस्ते पार पडलं होतं? तर जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी बघा याचे उद्घाटन हे केले होते 2017मध्ये. पुढील प्रश्न आहे तिसरा, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच BRO. तर BROचे 29वे महासंचालक कोण बनले आहेत? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच BROचे 29वे महासंचालक बनलेले आहेत. पर्याय ड हरपाल सिंग. हरपाल सिंग हे BROचे सध्याचे महासंचालक बनलेले आहेत. आता BROची स्थापना विचारली जाते. 7 मे 1960 रोजी बघा BROची स्थापना झाली होती. नवी दिल्ली या ठिकाणी BROचं मुख्यालय आहे. त्यानंतर BROचं ब्रीदवाक्य काय? ब्रीदवाक्य तर श्रमेण सर्वसाध्यम. श्रमेण सर्वसाध्यम असं ब्रीदवाक्य आहे BROचं. पुढील प्रश्न आहे चौथा, भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? इथं महिला शब्द आपल्याला ॲड करायचा आहे, महिला. तर भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी पर्याय अ शुअर्ड मरीन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वी हरेंद्र सिंग यांनी बघा या पदाचा राजीनामा दिला होता आणि या हरेंद्र सिंग यांच्या जागेवर शुअर्ड मरीन हे पुन्हा एकदा भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे अगोदर देखील भारतीय महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक होते.
त्यांनी 2021मध्ये या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हरिंद्र सिंग बनले होते आणि पुन्हा एकदा आता हरिंद्र सिंग यांनी राजीनामा दिला आणि शुअर्ड मरीन हे पुन्हा एकदा भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे जेव्हा प्रशिक्षक होते बघा शुअर्ड मरीन, तर यांच्या प्रशिक्षक पदाखाली टोकियो ऑलिम्पिक पार पडली होती बघा 2020मध्ये. जेव्हा टोकियो ऑलिम्पिक पार पडली 2020मध्ये, तर त्यावेळी 4थे स्थान मिळवले होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने 4थे स्थान हे मिळवले होते. तेव्हा मुख्य प्रशिक्षक होते शुअर्ड मरीन. पुढील प्रश्न आहे 5वा. नाशिक ते सोलापूर दरम्यान किती पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी ही नुकतंच प्राप्त झालेली आहे? तर एकूण पर्याय 6 पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी मिळालेली आहे. हा जो काही ग्रीनफील्ड कॉरिडॉर आहे तर तो नाशिक ते सोलापूर दरम्यान असणार आहे. किती? नाशिक ते सोलापूर दरम्यान असणार आहे. खर्च जर आपण पाहिला तर 19,142 किती? 19,142 कोटी एवढं बजेट बघा केंद्र सरकारकडून मंजूर झालेला या 6 पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला, जो नाशिक ते सोलापूर दरम्यान असणार आहे. ग्रीनफील्ड कॉरिडॉर हा 374 किलोमीटरचा, किती? 374 किलोमीटरचा असून उत्तर ते दक्षिण महाराष्ट्राला जोडणारा हा 6 पदरी प्रकल्प असणार आहे. उत्तर ते दक्षिण महाराष्ट्राला जोडणारा हा 6 पदरी प्रकल्प असणार आहे. पुढील प्रश्न आहे 6वा. अमेरिका देशाने अटक केलेले निकोलस मादुरो हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? तर अमेरिका देशाने अटक केलेले निकोलस मादुरो हे व्हेनेझुएला, पर्याय ड, व्हेनेझुएला या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. मादुरो व त्यांची पत्नी यांना बघा अमेरिकन कायद्यानुसार ड्रग्ज तस्करी आणि अंमली पदार्थांशी संबंधित कारवायांचे गुन्हे दाखल झाले असून त्यांना अमेरिका देशाने अटक केलेली आहे. जे व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष आहेत निकोलस मादुरो, त्यांच्या जागेवर नवीन नियुक्ती केलेली आहे. त्याबद्दल आपण काल प्रश्न पाहिला होता. याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न आहे 7वा. साताऱ्यातील नायगावचे नामकरण खालीलपैकी काय करण्यात येणार आहे? तर साताऱ्यातील नायगावचे नामकरण हे करण्यात येणार आहे. पर्याय ड, सावित्रीबाई फुले नगर. सावित्रीबाई फुले नगर आता साताऱ्यातील नायगावचे नामकरण असे करण्यात येणार आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. काही महिन्यांपूर्वीच्या महत्त्वाच्या नामकरण जे आहेत बघा, तर ते आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊया. काही दिवसांपूर्वी इस्लामपूरचं ईश्वरपूर झालं होतं. निजामपूरचं रायगडवाडी करण्यात आलं होतं. पुण्यातील वेल्हे तालुक्याचं नामकरण राजगड करण्यात आलेलं आहे. काही वर्षांपूर्वी जर आपण पाहिलं तर त्यामध्ये महाराष्ट्रातील अहमदनगरचं अहिल्यानगर करण्यात आलं. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं. उस्मानाबादचं धाराशिव करण्यात आलं. आणि काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे जे काही राजभवन आहे बघा, तर त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र लोकभवन. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र राजभवनाचं नामकरण काय करण्यात आलं? तर महाराष्ट्र लोकभवन असं करण्यात आलेलं आहे. पुढील 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे. देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान केव्हा धावणार आहे? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. तर देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान पर्याय क 20 जानेवारी 2026, 20 जानेवारी 2026ला धावणार आहे. देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन असणार आहे. कोणत्या ठिकाणी धावणार आहे? जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार आहे. केव्हा धावणार आहे? 20 जानेवारी 2026ला धावणार आहे. एकूण किती प्रवासी घेऊन धावणार आहे? तर 2500 प्रवासी घेऊन ती धावणार आहे. 140 किलोमीटर वेगाने ब्रॉडगेज रुळावर धावणारी जगातील सर्वात लांब ट्रेन जर असणार आहे तर ती असणार बघा जिंद ते सोनीपत दरम्यान धावणारी ही हायड्रोजन ट्रेन असणार आहे, जी 140 किलोमीटर प्रति वेगाने ब्रॉडगेज रुळावर धावणारी जगातील सर्वात लांब ट्रेन असणार आहे. चाचणी कोण घेणार आहे? रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ही याची चाचणी घेणार आहे. केव्हापर्यंत होणार आहे? तर 15 जानेवारीपर्यंत याची चाचणी ही घेण्यात येणार आहे. 2400 किलोवॅटचं शक्तिशाली इंजिन आहे. किती? 2400 किलोवॅटचं शक्तिशाली इंजिन आहे. 10 डब्यांची ट्रेन आहे. ही महत्त्वाची माहिती बघा, ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. 10 डब्यांची ट्रेन आहे. पूर्णपणे भारतात विकसित करण्यात आलेली आहे. त्यानंतर 360 kg हायड्रोजन वापरून 180 किलोमीटर अंतर पार करू शकते. म्हणजेच 1 किमीच्या प्रवासासाठी 2 kg हायड्रोजनची आवश्यकता असणार आहे. इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो,
1 किमीच्या प्रवासासाठी एकूण हायड्रोजन किती लागणार आहे? तर 1 किमीच्या प्रवासासाठी 2 केजी हायड्रोजनची आवश्यकता असणार आहे. हे जे काही ट्रेनचे डबे आहेत तर चेन्नईतील इंटिग्रल कोच कारखान्यामध्ये तयार करण्यात आलेले आहेत. प्रश्न महत्त्वाचा आहे. या हायड्रोजन ट्रेनचे डबे हे कोठे तयार करण्यात आलेले आहेत? तर चेन्नईतील इंटिग्रल कोच कारखान्यामध्ये तयार करण्यात आलेले आहेत. जगातील पहिली हायड्रोजन ट्रेन ही कोणत्या देशात धावली होती? तर जर्मनी देशात धावली होती आणि भारतात आता धावणार आहे ती जिंद ते सोनीपत. आता भारतात धावणार आहे 20 जानेवारीला. त्यानंतर हायड्रोजन ट्रेन धावणारा भारत हा कितवा देश ठरणार आहे? तर 8वा देश ठरणार आहे. कितवा? 8वा देश असणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केले जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायचा आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.